नमस्कार मित्रांनो. सूर्यमालिकेच्या भावगत सूर्य या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सूर्याच्या अशा स्थानाचा विचार करणार आहोत ज्या स्थानाचा संबंध केवळ आपल्या घराशी नाही तर आपल्या मनाच्या अत्यंत खोल पातळीवर असणाऱ्या सुखाशी आहे. माणूस समाजामध्ये कितीही मोठा झाला, त्याला कितीही पैसा, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी मिळाली, तरी दिवसाच्या शेवटी त्याच्या मनाला शांतता मिळते का? स्वतःच्या घरामध्ये आल्यानंतर त्याला सुरक्षित, समाधानी आणि आनंदी वाटतं का? आईचं प्रेम आणि सहवास त्याला किती मिळतो? स्वतःचं घर, जमीन, वाहन आणि भौतिक सुखसुविधा त्याच्या आयुष्यात किती प्रमाणात येतात? आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्याची मानसिक आणि भौतिक स्थिती कशी राहते? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधताना चतुर्थ स्थान अत्यंत महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं जातं. चतुर्थ स्थानाचा अत्यंत महत्त्वाचा संबंध मातेबरोबर आहे. आईचं आरोग्य, तिचं आयुष्य, आईकडून मिळणारं प्रेम, आई आणि मुलामधील भावनिक नातं, आईशी पटणं न पटणं, तिचा स्वभाव, काही विशिष्ट पत्रिकांमध्ये सावत्र आईचा विचार आणि मातुल घराण्याविषयी असणारा संबंध, या सर्वांचा विचार चतुर्थ स्थानातून केला जातो. पण एक गोष्ट इथे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. चतुर्थ स्थान म्हणजे फक्त आई आई किंवा घर नाही. हे माणसाच्या अंतःकरणातील समाधानाचं स्थान आहे. बाहेरून एखाद्या व्यक्तीकडे सगळं काही व्यवस्थित आहे असं दिसतं. मोठं घर असतं, गाडी असते, पैसा असतो, समाजामध्ये प्रतिष्ठा असते, पण तरीही मनामध्ये एक रिकामपण असू शकतं. आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे मर्यादित साधनं असून सुद्धा ती मनाने अत्यंत समाधानी असू शकते. हा फरक समजून घ्यायचा असेल तर चतुर्थ स्थानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. माणसाला आयुष्यामध्ये मिळणारं खरं सुख, मनःशांती, आत्मिक समाधान, निवृत्तीचं सुख आणि प्राप्त परिस्थितीत आनंद घेण्याची क्षमता याच स्थानाशी जोडलेली आहे. म्हणून पत्रिकेमध्ये इतर अनेक उत्तम योग असूनही चतुर्थ स्थान खूप पीडित असेल तर व्यक्तीकडे सुखाची साधनं असतात, पण त्या सुखाचा उपभोग घेण्याची मानसिक अवस्था प्रत्येक वेळी असेलच असं नाही. आता अशा अत्यंत संवेदनशील सणामध्ये सूर्य आला तर चित्र थोडं वेगळं होतं. कारण सूर्य हा तेजाचा ग्रह आहे. सत्ता, अधिकार, स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे. आणि चतुर्थ स्थानाला मात्र शांतता, भावनिक सुरक्षितता आणि अंतर्मुख समाधान अपेक्षित आहे. त्यामुळे सूर्याचं मूलभूत कारकत्व आणि चतुर्थ स्थानाचं स्वरूप याच्यामध्ये एक प्रकारचा अंतर्गत विरोध दिसू शकतो. माझ्या अनुभवामध्ये चतुर्थ स्थानात सूर्य असलेल्या व्यक्तींचं घर साधारण घर नसतं. त्या घराची समाजामध्ये एक स्वतंत्र ओळख असते. घराण्याला प्रतिष्ठा असू शकते, कुटुंबातील व्यक्ती कर्तृत्ववान असू शकतात, त्या घराण्याबद्दल समाजात आदर असतो किंवा त्या कुटुंबाची दखल नक्की घेतली जाते. पण त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये स्वाभिमानाचं प्रमाण जास्त असू शकतं. आपल्या घराण्याची एक प्रतिष्ठा आहे, आपण असं वागायला नको, लोक काय म्हणतील, अशा विचारांना काही कुटुंबामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती कर्तृत्ववान असल्या तरी त्यांच्यामध्ये हट्टीपणा, ताठरपणा किंवा स्वतःच्या मताबद्दल ठाम राहणं, आग्रही राहणं हा सुद्धा भाग दिसतो. चतुर्थ स्थानात सूर्य असताना आईचं व्यक्तिमत्वही अनेकदा प्रभावी दिसतं. घरातील निर्णयांवर आईचा प्रभाव असू शकतो. काही वेळा संपूर्ण घरावर तिचं नियंत्रण जाणवतं. आई स्वाभिमानी, शिस्तप्रिय किंवा अधिकारवाणीची असू शकते. पण इथे सूर्य कोणत्या राशीत आहे, कोणत्या नक्षत्रात आहे आणि त्याच्यावर कोणत्या ग्रहाचा प्रभाव आहे हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. कारण सूर्य पीडित झाला तर हाच विषय वेगळ्या दिशेने जाऊ शकतो. आईशी वैचारिक अंतर, आईच्या आरोग्याचे प्रश्न, आईला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा काही कारणामुळे मातृसुखामध्ये कमतरता असे अनुभव येऊ शकतात. चतुर्थ स्थानाचा संबंध वास्तूशी असल्यामुळे या व्यक्तींच्या आयुष्यात घर हा विशेष महत्त्वाचा भाग असतो. त्यांना स्वतःचं घर असावं अशी तीव्र इच्छा असू शकते. आणि फक्त घर असावं असं नाही, तर ते घर व्यवस्थित असावं, प्रशस्त असावं, सर्व सोयींनी युक्त असावं आणि त्यामध्ये दर्जेदार वस्तू असाव्यात अशी अपेक्षा असते. घराची सजावट, स्वच्छता, व्यवस्था, सुविधा, उत्तम फर्निचर, आधुनिक साधनं आणि एकूणच घराचा दर्जा याकडे लक्ष त्यांचं असू शकतं. सूर्याला शुभ ग्रहांचा जर का चांगला संबंध असेल तर चतुर्थशही मजबूत असेल तर उत्तम वास्तुसुख मिळण्याची शक्यता वाढते. स्वतःचं घर, जमीन, स्थावर मालमत्ता,
वाहन आणि जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अनेक भौतिक सुखाशी याचा संबंध असतो किंवा त्या मिळू सुद्धा शकतात. काही व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वातून मोठं घर उभं करतात. त्यांच्यासाठी ते घर फक्त राहण्याची जागा नसते, तर त्यांच्या आयुष्यातील यशाचं प्रतीक असतं. चतुर्थ स्थान वाहनाशी संबंधित स्थान आहे. त्यामुळे सूर्याची स्थिती चांगली असेल तर वाहन सुख मिळू शकतं. पण सूर्याचा संबंध मंगळ, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून या तीव्र ग्रहांशी अशुभ असेल, म्हणजे केंद्रयोग, प्रतियोग किंवा युतियोग जरी असेल, तर वाहन सुखाच्या बाबतीत हा जो योग आहे, हा तापदायक ठरतो. वाहनातून त्रास, वारंवार दुरुस्ती, अपघात सदृश संबंध किंवा वाहन सुखात अडथळे असे सुद्धा गोष्टी होतात. अशा शक्यता पत्रिकेतील इतर योगांनी पुष्टी केल्यास जास्त दिसतात. त्यामुळे केवळ पत्रिकेतील चतुर्थातील सूर्य पाहून अपघाताचं फलित लगेचच्या लगेच करू नये. चतुर्थ स्थान शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, विशेषतः औपचारिक शिक्षण, शाळा कॉलेजमधील प्रगती, पदवी, उच्च शिक्षणाचा पाया आणि शिक्षणातून मिळणारं स्थैर्य या गोष्टी पाहताना चतुर्थ स्थान विचारात घेतलं जातं. सूर्य चांगल्या स्थितीत असेल तर व्यक्ती शिक्षणातून स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करू शकते. शिक्षणामध्ये नेतृत्वाची वृत्ती दिसू शकते. पण सूर्य पीडित असेल किंवा चतुर्थ भावावर कठीण ग्रहयोग असतील तर शिक्षणामध्ये खंड, संस्था बदलणं, मन न लागणं किंवा परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहात अडथळे येऊ शकतात. चतुर्थ स्थानातील सूर्याबद्दल आणखीन एक महत्वाचा अनुभव म्हणजे या व्यक्तींना अनेकदा झोप कमी असते. शरीर थकलं तरी मन पूर्णपणे शांत होण्यासाठी वेळ लागू शकतो, कारण सूर्याची उष्णता आणि सक्रियता मनःशांतीच्या स्थानात आलेली असते. व्यक्ती बाहेरून शांत दिसली तरी मनामध्ये घर, कुटुंब, जबाबदाऱ्या किंवा भविष्याबद्दल विचार सुरू राहू शकतात. आणि सूर्य जर शनी, राहू आणि इतर पाप किंवा तापदायक ग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर हा मानसिक ताण, हा जो सूर्य आहे तो मानसिक ताण जास्त वाढवू शकतो. चतुर्थ स्थान हृदयाशीही संबंधित असल्यामुळे सूर्य पीडित असताना आणि तुमच्या पत्रिकेमध्ये कर्क राशी जर का पीडित असेल तर या संदर्भात दुर्लक्ष करू नये. रक्तदाब मिसळण्याची किंवा हृदयाशी संबंधित त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतात. अर्थात हे जे प्रिडिक्शन आहे किंवा हे जे फलित आहे, हे फलित लगेचच्या लगेच करू नये, कारण त्याकरता षष्ठभाव, अष्टमभाव, षष्ठ अष्टमात असणारे ग्रह, लग्नेश आणि लग्न भावात असणारे ग्रह आणि तुमच्या संबंधित दशा यांचाही विचार होणं गरजेचं आहे. चतुर्थ भावामध्ये अपग्रहांचा संबंध सूर्याशी असेल तर घरात बाहेरून सर्व काही व्यवस्थित असूनही अंतर्गत वातावरण वेगळं असू शकतं. घरामध्ये मतभेद, अहंकाराचे संघर्ष, एकमेकांविषयी मनात साठवलेला राग, भावनिक अंतर किंवा सततची अस्वस्थता असे अनुभव काही पत्रिकांमध्ये येतात. विशेषतः सूर्याबरोबर शनीचा कठीण संबंध असेल, म्हणजे केंद्र प्रतियोग युतियोग असेल तर घरातील अधिकार किंवा विरोध यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. मंगळाचा संबंध असेल तर वातावरणात, म्हणजे घरातले जे वातावरण असेल तर तापदायक असू शकतं. मात्र एक गोष्ट निश्चित की सूर्य मंगळ चतुर्थात असतील तर घरात कर्तृत्ववान व्यक्ती असतात किंवा घरातील व्यक्ती या युनिफॉर्म ड्युटीशी संबंधित किंवा सरकारी यंत्रणेशी संबंधित जास्त असतात. राहूचा संबंध असेल तर त्यामध्ये थोडंसं चित्र बदलतं. शाप योगासारखे जे अनुभव आहेत ते सुद्धा येऊ शकतात. म्हणजे काही अचानक अशुभ घटना घडतात आणि त्याचं रिझनिंग होत नाही, त्याचं कारण नेमकं समजत नाही. गुंतागुंतीच्या काही गोष्टी ठरतात. सूर्य आणि राहूची खास करून युती असेल तर. आता सूर्यकेतूची युती असेल तरी सुद्धा अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतात. वंशोपरंपरेने चालत आलेले काही शाप योग अशा गोष्टींमध्ये दिसू शकतात किंवा न सुटलेले विषय, जसं आता सांगितलं की काही गोष्टींचं लॉजिक लागत नाही, नेमकं कारण समजत नाही. अर्थात यासाठी सुद्धा तुमच्या पत्रिकेचा संपूर्ण विचार करणं गरजेचं राहील. चतुर्थ स्थानाचा संबंध घरातील वातावरणाबरोबर व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या मित्रांशीही आहे, ज्यांना आपण बाहेरचे लोक न म्हणता आपल्या घराचा भाग असं म्हणतो, असे अत्यंत जवळचे मित्र. सूर्य चांगला असेल तर प्रभावशाली, प्रतिष्ठित किंवा कर्तृत्ववान लोकांचा सहवास मिळू शकतो. पण व्यक्तीच्या स्वाभिमानी वृत्तीमुळे जवळच्या नात्यांमध्ये कधी कधी भावनिक मोकळेपणा कमी राहू शकतो. या सणाचा संबंध आणखीन एका अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आयुष्याचा उत्तरार्ध किंवा उत्तरातले दिवस. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की म्हातारपणी म्हणा, माझे आयुष्य नेमकं कसं असेल, किंवा माझी जी मुलं आहेत त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध कसे असतील, माझ्या जवळ कोणती माणसं असतील, किंवा एकंदरीत उत्तरार्धातलं आयुष्य कसं जाईल. तर इथे सुद्धा तुमचं चतुर्थ स्थान अतिशय महत्वाचं राहतं. चतुर्थ स्थानातला सूर्य
जर का वाईट ग्रहांच्या प्रभावाखाली असेल, म्हणजेच सूर्य, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून यांच्या युती केंद्र प्रतियोगात असेल, तर मात्र उत्तरार्धातलं आयुष्य हे थोडंसं वाईट होऊ शकतं. अर्थात याकरता चतुर्थेश आणि व्ययश यांचा संबंधही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. एकंदरीत सांगायचं झालं तर चतुर्थातील बलवान आणि शुभसंबंधित सूर्य आयुष्याच्या उत्तरार्धात प्रतिष्ठित जीवन, चांगली वास्तू सुविधा आणि कुटुंबामध्ये मानाचं स्थान देऊ शकतो. व्यक्ती आपल्या घराण्याचं नाव पुढे नेऊ शकतो, स्वतःच्या कर्तृत्वाने मालमत्ता निर्माण करू शकतो आणि आपल्या कुटुंबासाठी एक मजबूत पाया तयार करू शकतो. पण जर का तो पीडित असेल, तर आता सांगितल्याप्रमाणे विरोधाभास या सर्व गोष्टींमध्ये दिसून येतो. व्यक्ती कितीही श्रीमंत असला, कितीही पैसेवाला असला, तरी त्याच्या अगदी जवळची माणसं किंवा घरातली माणसंच त्याला दूर सारतात आणि आयुष्याचा अंत हा सुद्धा एकांतात होण्याची शक्यता जास्त असते आणि याकरवी माणसाच्या मनामध्ये दिवस-रात्र या संदर्भातली चिंता ही चितेसारखी कायम तरळत राहू शकते. अर्थात हा जो संदर्भ आहे, हा संदर्भ पत्रिकेचा संपूर्ण अभ्यास करूनच त्या संदर्भात जास्त डिटेलमध्ये सांगता येऊ शकेल. म्हणूनच चतुर्थ स्थानातील सूर्याचं फलित करताना केवळ मातृसुख कमी, वास्तुसुख चांगलं एवढ्यावरच थांबता येत नाही. सूर्याची रास, नक्षत्र, अंश, सूर्याची स्थिती, चंद्राची अवस्था, सूर्याबरोबर असणारे ग्रह, त्याच्यावर असणाऱ्या दृष्टी आणि संपूर्ण कुंडलीचा दर्जा हे सगळं एकत्रितपणे पाहावं लागतं, कारण हा टीम इफेक्ट असतो. केवळ आणि केवळ एका ग्रह योगावरून संपूर्ण फलिताच्या निर्णयावर जाऊ नये, कारण चतुर्थ स्थान आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवतं. सुखाची साधनं मिळणं आणि प्रत्यक्षात सुखी असणं या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी असतात. आणि चतुर्थ स्थानातील सूर्य दोन्ही गोष्टींमधील व्यक्ती किती सुंदर समतोल निर्माण करू शकतं याचीच खरी परीक्षा घेतो. पुढच्या भागामध्ये आपण सूर्याला पंचम स्थानात घेऊन जाणार आहोत. बुद्धिमत्ता, शिक्षण, सर्जनशीलता, प्रेम, संतती आणि पूर्वपुण्याशी संबंधित पंचम स्थानात सूर्य आला तर त्याचं तेज नेमकं कोणत्या स्वरूपात व्यक्त होतं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. धन्यवाद.